हे सगळं साहित्य बघून तुम्हाला काय वाटलं, मी पोहे बनवणार आहे किंवा उपीट बनवणार आहे? तर नाही, थांबा. व्हिडिओ स्क्रोल करायच्या आधी माझी ही गोष्ट ऐकून जावा. आणि गोष्ट आहे फोडणीच्या भाताची. तर फोडणीच्या भाताची गोष्ट म्हणजे काय, मी हे सांगणार आहे तुम्हाला माझ्या लहानपणीची गोष्ट. जेव्हा आम्ही गावाला जायचो, माझ्या मामाच्या गावाला, तेव्हा ना माझी मामी जेव्हा भात शिल्लक राहील ना आदल्या दिवशीचा, तर दुसऱ्या दिवशी आम्हाला मस्त फोडणीचा भात परतून द्यायची. आणि आम्हाला तो खायचा इतका सवय झाली ना, तर आम्ही मामीला असं सांगायचो की आदल्या दिवशीच भात जास्त लावून ठेव, म्हणजे उद्याला नाश्त्याला आम्हाला फोडणीचा भात खायला भेटेल. तर माझ्या मामाची मुलं, मावशीची मुलं, आम्ही सगळे भावंडं मिळून आहे ना, जेव्हा माझी मामी आम्हाला गरम गरम भात द्यायची ना, तर आम्ही परातीमध्ये घ्यायचो. परातीच्या साईडने गोल वेढा मारून आम्ही सगळे आमचे भावंडं बसायचो आणि तो भात आम्ही एकदम फस्त करून टाकायचो. आणि ना गावाला इतकी भूक लागायची ना, तो एवढा मोठा जरी भात असेल ना परात भरून, तरी तो आम्ही 5-7 जणं संपवून टाकायचो. तरी खूप सकाळी फोडणीचा भात करताना मला आठवण आलेली माझ्या मामाच्या गावाकडची, मामीची, माझ्या सगळ्या मावस भावांची आणि मामाच्या मुलांची सुद्धा. तुमची अशी काही स्टोरी असेल तर नक्की कमेंट्स करून मला सांगा तुम्ही. तर फोडणीचा भात हा भात उरल्यावरती केला जातो, पण आमच्या इथं फोडणीचा भात खायचा म्हणून आदल्या दिवशीच जास्त भात लावला जातं. तर तुमच्याकडे काय अशी स्टोरी असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा. भात जास्त होता म्हणून मी ऑफिसला पण घेऊन गेले होते, ऑफिसमध्ये नाश्ता करायचा होता मला जाऊन, तर तिथे पण सगळ्यांना खूप आवडला भात. तर तुम्ही बघूच शकताय, आम्ही मस्त नाश्ता वगैरे केला आणि नंतर मग कामाला लागलो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.